दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आला। यासारखेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यातही काही दावे केले जात आहेत। या व्हिडिओ तर शिवराय आणि शंभू महाराजांचं उदाहरण देण्यात आलंय, त्यामुळे अनेकांना हा दावा खरा वाटू लागलाय। पण व्हिडिओत म्हटल्याप्रमाणेच खरंच दादांना लपवून ठेवलंय का? दादांचा अपघात झालेलाच नाही का? असं असेल तर आनंदाची बातमी आहे, पण याची सत्यता काय आहे बघूया। अजितदादांच्या विमान अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केलाय, तर काहींनी दादांना प्लॅन करून मारल्याचा दावा केलाय। यामुळे दादांच्या मृत्यूवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातोय। दादांच्या निधनानंतर दादा जिवंतच आहेत असा दावा करणारे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेत, त्यामुळे या व्हिडिओची सत्यता जाणून घेऊन पडताळणी करणं गरजेचं आहे। आमच्या टीमनं सर्व व्हिडिओ नीट तपासून पाहिले, त्यावेळी काय सत्य समोर आलं। 28 जानेवारीला दादांचा विमान अपघातात मृत्यू। अजितदादांना कुणीही लपवून ठेवलेलं नाहीये। व्ह्यूजसाठी सोशल मीडियावर रील्स बनवले जात आहेत। रील्स पाहून विश्वास ठेवू नका। दादा जिवंत असावेत ही सगळ्यांचीच इच्छा आहे, तसं झालं तर चांगलंच आहे। मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी बनवले जात आहेत। त्यांच्या दाव्यात तथ्य नाहीये, त्यामुळे अजितदादा परत येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय। अमोल मिटकरी यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना या अपघाताबाबत अनेक तांत्रिक आणि संशयास्पद बाबींवर बोट ठेवलंय। राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत मिटकरींनी शंका उपस्थित केली की अजितदादांच्या विमानात आत्मघातकी बॉम्बरचा हल्ला झाला असावा का? विमानाचे पायलट सुमित कपूर यांना कुणी संमोहित केले होते का? किंवा त्यांना काही आमिष दाखवण्यात आले होते का, असा सवाल त्यांनी विचारलाय। अपघाताच्या काही काळ आधीच डिसेंबर 2025 मध्ये VSR कंपनीनं आपल्या प्रत्येक पायलटचा 50 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता। ही बाब मिटकरींना अत्यंत संशयास्पद वाटत आहे।